आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही बघ कसली भारी ऑफर आहे ना, एकावर एक फ्री. म्हणजे मामी संग मामाला बी जेल. हा कोणतं जेल? अगं मामी, हे ते केसाला लावतात ना व, ते जेल नाही. हा हे जेल कुठलं आहे माहितीये का? पोलीस राऊंडात घेतात आणि चांगलं चोपून काढतात की नाही, तसलं वाला जेल आहे. अयो ए सुंदर, काय आहे ही? अरे मामा, मी अडाणी आहे, मला कुठे वाचता येत आहे. घे तूच वाच बघ. अरे कॉल लिस्ट आहे ही. अयो, मामाने एकदम बरोबर ओळखलं. हा भारी भारी. ही कॉल लिस्ट कोणाची आहे माहितीये का? ज्यानं अक्षराचा अपघात करायचा प्रयत्न केला त्याची आहे ही कॉल लिस्ट. मामी, आठवलं का? हा अयो, एवढा घाम फुटलाय मामीला. हा काय कडक मामी आला की नाही? आणि यामध्ये काय माहिती का, ज्या दिवशी अक्षराचा अपघात करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी गुंडाला कोणी कोणी फोन केले होते त्या समन्यांचे नंबर आहेत बघ. आणि ह्यो नंबर 9967110384. ह्यो नंबर बरं कोणाचा आहे? ओळखीचा वाटतो ना रे अश्विन नंबर. हा, ओळखीचं वाटतोय. सुंदर, हा मला काय वाटतं ना, यांना काही माहित नसेल. हा आपण एक काम करूया, आपण ना पोलीस स्टेशनला जाऊया. त्यांना सांगूया की तुम्ही तुमच्या पद्धतीने शोध घ्या. हा काय? लय भारी आयडिया. चल. सुंदर थांब. का? काय झालं? आमासनी समजा कळलंच आहे, आता समजा जगाला बी कळू दे की अक्षराला मारण्याचा प्लॅन तूच केला होतास. अगं मामी, लाज वाटली पाहिजे तुला. आम्ही तुला इतक्यांदा माफ केलं तरी बी तुझा फणा ताटच आहे वय. चित्याची खोड मिळाल्याशिवाय नाही जायची का ग? आणि तू ज्या पोरीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते आहेस ना, तीच पोरगी आज म्हणती आहे की तुम्ही घरला आल्याशिवाय ती लगीन करणार नाही म्हणून. मामी, तूच आहेस सापाची अवलाद. आणि अक्षरा आहे. तिला आज बी वाटतंय तुला पाजल्या दुधाचं कव्हा तरी विष न होता अमृत होईल. आता तूच ठरव तुला काय करायचंय ते. शरू अगं, इथे इतकी विचित्र परिस्थिती आहे ना. छोटे मालक आणि अश्विन कुठे गेलेत काही कळतच नाही. अगं, ते फोनही उचलत नाहीयेत. त्यांच्याशी जोवर माझं बोलणं होत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. काही अंदाजच येत नाहीये. अश्विन प्रताप काकांशी काय बोलला असेल काही कळायला मार्ग नाहीये. आणि हा विचार करून ना माझं डोकं फुटायची वेळ आली. शरू, तू काळजी नको ना करूस. मी आहे ना. मनस्ताप तर आहेच ग. अगं पण तो तुझ्यामुळे नाहीये शरू.
या घरातली माणसं कशी आहेत तुला माहिती आहे ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जे पाऊल उचलायचं ना ते जरा जपून उचलूयात. आणि सॉरी शरू, मगाशी मी उगाच तुझ्यावर चिडचिड केली. पण अगं मी काय करू, मी खूप टेन्शन मध्ये, मला खूप टेन्शन आलं होतं. सॉरी. मला माहितीये तू मला समजून घेशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर कितीही चिडचिड केली, किती आरडाओरडा केला ना, तरी त्यामागे माझी काळजीच असणार आहे अगं. शरू, आई बाबांनंतर फक्त तूच माझं जग आहेस अगं. हे तुला माहिती आहे ना. मला इथे किती काही झेलावं लागलं ना तरी मी खंबीरपणे झेलीन. पण तुझ्यावर जर कोणी बोट दाखवलं ना ते मी नाही सहन करू शकत. तू जशी खचून गेलीस तर मी तर संपूनच जाईन अगं. मी कोणाकडे बघायचं. आणि हे बघ शरू, अश्विन खरंच खूप चांगला मुलगा आहे. मला त्याच्याविषयी काही प्रॉब्लेमच नाहीये. तुझ्या हातून जे काही घडलंय ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार. पण आधी आपण इथली परिस्थिती लक्षात घेऊयात आणि शांतपणे काय करायचं याचा विचार करूयात. हा शरू, अगं हे काही विचारणं झालं का. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. शरू, चल मी फोन ठेवते, नंतर करते. बाय. मामा मामी परत आले. ताई, मी चुकले. खरंच खूप चुकीची वागले.